बांधवांनो, प्रश्न आमच्या जितेंद्र आव्हाडांनी नरेंद्र मोदी, हा प्रश्न मला वाटतं मी पवार साहेबांना सोडतो, पण नरेंद्र मोदी हा पंतप्रधानांच्या लायकीचा गुणवत्ता असलेला माणूस नाही. आतापर्यंत त्यांनी जो कारभार केलाय गुजरातचा आणि कृतीमध्ये काही गोष्टी आणल्या, या देशाचे पंतप्रधान अनेक थोर व्यक्ती झाल्या. त्यात नेहरू साहेब, पंडित जवाहरलाल नेहरू साहेब आहेत, लाल बहादूर शास्त्री आहेत, इंदिरा गांधी आहेत, राजीव गांधी आहेत, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब आहेत आणि वाजपेयी साहेब होते. हे कशा व्यक्तिमत्व, कशी व्यक्तिमत्व, आणि त्यांच्या तुलनेत हा माणूस एक नंबर जातीवाद. जो प्रश्न जितेंद्रने मांडला, 2002 साली झालेले जातीय दंगल गुजरातमध्ये, ही जातीय दंगल नरेंद्र मोदीचं खरा स्वभाव काय, कारभार कोणत्या प्रकारचा, माणुसकीच नसलेला व्यक्ती आहे हे सिद्ध होतं. चालू गाडीमध्ये पेट्रोल टाकून माणसं असताना गाडी जाळली. काँग्रेसचे खासदार जाफरी नावाचे त्यांच्या घरात जाऊन पेट्रोल टाकून जाळलं. अहमदाबाद ते गांधीनगर मुख्यमंत्री बसता नरेंद्र मोदी 20 मिनिटाचं अंतर आहे. 12 वर्ष झाली अद्याप जाफरींच्या घरी जाऊन सात्वन करू शकले नाही करू शकले नरेंद्र मोदी. या प्रवृत्तीचा माणूस, माणुसकी नसलेला माणूस आमच्या देशाचा पंतप्रधान भारताचा कदापि होता कामा नये. भावनेच्या भरात कोणी जाऊ नका. अबकी बार मोदी. बीजेपी त्यांनी संपवली एवढ्या कमी काळात. मला वाटलं पवार साहेब आज ना उद्या संपवतील, पण त्याच्या अगोदर नरेंद्र मोदी संपवलं. कुठे बघा भाजपचं नाव नाही, नरेंद्र मोदी, नरेंद्र. आणि म्हणून नरेंद्र मोदीची हवा वगैरे, लाट वगैरे आमच्या सिन्नरमध्ये, नाशिकमध्ये, महाराष्ट्रात नाही. आम्ही येऊ देणार नाही. या महाराष्ट्र एक लोककल्याणकारी राज्य बनवण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष आज आघाडी महाराष्ट्रात करत असताना जो विकास तुमच्यापर्यंत किती तुम्ही बोलाल ते, माणिकराव आले साहेब, ही जागा संपादित होत नाही, बागायती आहे, सोडा. मी बोललो 15 दिवसात आपण आचारसंहिता सुरू झाली, ऑर्डर दिले, आचारसंहिता संपतात, ती जागा परत मिळेल. तुम्ही मागाल त्या गोष्टी हे सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं देईल. अशाच मर्जीचं सरकार केंद्रात हवं असल्यास आपल्याला परत एकदा भुजबळ साहेबांना निवडून द्यावं लागेल, असं मी सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. बंधू भगिनीनो आणि मित्र, जेव्हा नेते पवार साहेब आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहे, तुमचे स्थानिक नेते आमचे माणिकराव आहेत, राष्ट्रवादीचे दिगोळे साहेब वगैरे आहेत, ते जेव्हा सांगतायत छगन भुजबळ यांना मतदान द्या, खासदार बनवा, तो तुमच्या हिताचाच निर्णय असेल, तुमच्या प्रगतीचा असेल, तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा असेल. हा विचार करा आणि मतदान तुम्ही करायला पाहिजे आणि प्रचंड मतदान. मी तसं बोललो तर भुजबळ साहेब माझे शिष्य आहे. कॉर्पोरेशनला ते महापौर होते, मी बीएसटीचा चेअरमन. जे काय मी यश मिळवतो राजकारणात त्यात भुजबळ साहेबांचा फार मोठा हिस्सा आहे असं मी समजतो, वाटा आहे असं मी समजतो. आणि झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.